आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. 36 बॉल 69 धावा करायच्यात आणि प्रत्येक म्हणजे स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर साठी दोन्ही खेळाडूंना जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मुकेश जोडिया यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला षटक, पहिला बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय, पाठवलाय, ठोकलाय. पहिल्या बॉल मध्ये षटकार. राकेश नामे जे महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस मध्ये कार्यरत देखील आहेत. आपण संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये त्यांची कामगिरी पाहिली. एक शांत आणि संयमी खेळाडू. या वेळेला मात्र कॅच साठी कॉल. हो, मोठी विकेट काढली आहे. पहा, पोलिसांचा दरारा या ठिकाणी राहतोय. राकेश गोलंदाजाने कामगिरी केली आहे, विकेट त्या ठिकाणी काढली आहे. खेळाडूला बॅकफुट वरती आणणं, माघारी पाठवणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि ते काम या ठिकाणी राकेशाने केलंय. विकेट घेतली, खेळाडूंना बाद केलंय. पहिला धक्का त्या ठिकाणी बसलाय, परंतु एक षटकार आला. कॅश प्राइज देखील येत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. मंदार महाडिक, खार दांड्याचे बाहुबली जे येत असताना पाहायला मिळतात. मंदार महाडिक यांच्या प्रत्येक सिक्स साठी अँथोनी श्रवणकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक षटकार, परंतु या वेळेला उडवलेला बॉल चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक बॉल चाललाय. पहिला बॉल सिक्सर, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल सिक्सर. माहिती आहे सेमीफायनलची मॅच आहे आणि या सेमीफायनल मध्ये जर आपण जिंकलो, टिकलो, लढलो, रगडलो तर आपण उद्याच्या दिवसात मेगा फायनल मध्ये खेळू देखील शकतो. एक मोठी स्पर्धा. यावेळेला कॅचसाठी कॉल. हो, आता मात्र मंदार महाडिकला गौतमी पाटीलची नजर लागली की काय घडलं मैदानाच्या आतमध्ये.
4. तिथून मात्र चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एक षटक कंप्लीट झालंय. एका षटकामध्ये 2 विकेट झाल्या, परंतु त्यातल्या त्यात एकूण 17 धावा देखील आल्यात. 69 रन बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 आल्यात. 5 षटकांचा खेळ अजूनही असेल दोषेश. लोअर फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करायचा होता. बॉल चाललाय गली रिजन मधून. व्हाईट +4 टोटल धावा मिळतात एकूण 5. स्कोर कार्ड वरती तब्बल एकूण धावा झाल्यात या ठिकाणी 22 धावा. 22 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 69 रन करायचे आहेत. पहिला बॉल थोडासा खराब टाकला. व्हाईट +4 टोटल 5 धावा आल्यात. यामुळेच की काय सेल्विन काहीसा मागला ठरतोय की काय. एक षटक मध्ये 17 होते. बोनस +4 अशा 5 धावा मिळाल्या. स्विचिटचा फटका. सरळ बॅटने फटके येत आहेत. आडव्या बॅटने फटके का खेळत आहेत असा प्रश्न देखील पडला असेल. असं आपण अनेक वेळा म्हणतो ना, घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आडव्या बॅटचे फटके तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतात आणि ते फटके खेळणं ही आता तुमच्यासाठी आवश्यकता नाहीये. सरळ बॅटने धावा येत आहेत. धावाची धाव सातत्य आणि संतता ही तुम्हाला कायम ठेवावी लागेल, राखावी लागेल. एक क्रिकेटर म्हणून, त्यातल्या त्यात एक खेळाडू म्हणून सेन्सेबल खेळ तुम्हाला करायचा असेल, संयम दाखवायचा असेल त्यांच्या विरोधार्थ, तर चांगला खेळ इथून पुढे करावा लागेल. मेगा फायनलचे तिकीट मिळवणं तुमच्यासाठी देखील एक मोठं आणि एक कठीण काम असेल. या ठिकाणी खेळाडू उतरते बाद म्हणजे विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर धावा मात्र स्थिरावत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. सबसे कातील विशाल पाटील यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पाटलांचा बैलगाडा पाहिला, पाटलांचा नाच पाहिला, परंतु विशाल पाटीलची बॅटिंग अजूनपर्यंत तुम्ही बघितलेली नसेल, तीही आता पाहायला मिळेल. पहिला बॉल फेस करताना विशाल पाटील, ओहो हो, फटका उडवलाय उंच मध्ये, बॉल आकाशाला गवसी घातली आहे. विशाल पाटील ज्या स्पीडने आले त्या स्पीडने बाहेर देखील झालेत, म्हणजे विकेट नंबर त्या ठिकाणी. चौथा धक्का बसतोय संघाला.
हुड आणि चांगला सूर सापडलाय असं आता वाटायला लागलंय. कारण का दिवसभरामध्ये जी गाणी वाजवली होती ती संध्याकाळी जाता जाता चांगली गाणी वाजवतात, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. विशाल पाटील बाद झाले, त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ड्राईव्ह केलाय. समोरदेशाने क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मी देखील मिळते. एक धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या 23. 69 रन चेस करायचे आहेत. एक फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी बनवला गेलाय. सेमीफायनल मध्ये वाटलं होतं सुरुवातीच्याच काही षटकांमध्ये हर्ष आहेत, विशाल होते, त्यांचे साथीदार सचिन देखील लगेचच माघारी परतले, म्हणजे 4 विकेट्स लगेचच गेल्या. संध्याकाळच्या सत्रात धावा चेस होणं, चेस करणं हे फार महत्वाचं असतं. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौक दुसरं षटक या बेला गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धाव मात्र घेणार नाहीये. षटक दुसरं अगदी आपण पाहतोय. एकूण पहिल्या षटकामध्ये जास्तीत धावा बनल्या जरूर होता, 17 आल्या होत्या, परंतु त्यानंतरचा पहिला बॉल स्वर बॉल आला, त्याच्यावरती 4 धावा आला. कमबॅक देखील चांगलं राहिलं, हलक्यातनं स्टेअर केलाय बॉल, सेन्सेबल ड्राईव्ह केलेला बॉल, तिथून मात्र एक धाव आली आहे. समर्थ आणि मात्र बॉल स्टॉप केलाय. षटक कंप्लीट झालंय ते दुसरं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या तब्बल पहिल्या 12 बॉल मध्ये 28 धावा. अजून येणाऱ्या 4 षटकांचा खेळ असेल तो शेष. 24 बॉल 41 धावा करायच्यात. राकेश येताना पाहायला मिळतात. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 41 धावा. स्ट्राइक वरती रुपेश, स्विच हिटचा फटका, तिथून मात्र सेम सिच्युएशन याआधी देखील पाहायला मिळाली होती. आडव्या बॅटने आता फटके खेळणं त्यांच्यासाठी फार धोकादायक ठरलंय, कारण की ऑलरेडी अशीच एक विकेट आली आहे या सेकंड इनिंग मध्ये. इथून या स्टाईलचे फटके तुमच्या टीमसाठी, तुमच्या स्वतःसाठी आणि वैयक्तिक तुमच्यासाठी देखील थोडेसे धोकादायक ठरू शकतात. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव घेतली होती. स्कोर कार्ड वरती तब्बल एकूण धावा झाल्यात 29 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 29 धावा.
सेमीफायनल नंबर 1 आजचा पहिला आणि महत्वाचा दिवस. जो जिंकेल तो जाईल थेट मेगा फायनल मध्ये. या वेळेला उडवलेला बॉल कॅच साठी कॉल असेल. नो मॅच लँड मध्ये बॉल पडल्यानंतर एक 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 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली केली जाते. निश्चित एका धावेचं महत्व अगदी ज्या पद्धतीने पाहिलं स्कोर कार्ड वरती एकूण धावा झालं 30. आता जिंकण्यासाठी अजून अगदी आपण पाहिलं तर 21 बॉल 39 धावा. यावेळेला मात्र उडवलेला बॉल 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 चाललाय सीमारेषा पार. 6 षटकार. छत्तीस धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 69 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे. एक चांगला षटकार आलाय. यावेळेला मात्र थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर राहिला. एक धाव त्या ठिकाणी आली. सेमीफायनल आणि सेमीफायनल अगदी बिग फाईटचा मुकाबला जो आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसात. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये येत असताना खेळत असताना पाहायला मिळाले. ओहो हो गॉड बिहाइंड द विकेट. तिथून मात्र खेळाडू होत आहेत ते बाद. म्हणजेच सर प्रेम या ठिकाणी बाद होत आहेत. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या 32 धावा. 18 बॉल 32 धावांचं समीकरण इथून पुढे असेल. बत्तीस धावांचं समीकरण. चला थोडी घाई करा क्षेत्ररक्षण करणारा संघ.
18 बॉल 32 धावा. पहिला बॉल तिथून मात्र स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. अगदी फ्लो ज्या पद्धतीने चालू होता मॅचचा कुठे ना कुठे थांबवलं, वेळ घेतला. पण तू वेळ घेत असताना कुठे ना कुठे तरी एक प्रतिस्पर्धी संघ मोठा खेळ करत असताना पाहायला देखील मिळेल. या गोष्टी फार महत्त्वाच्या राहिल्यात. क्रिकेटमध्ये तुम्ही किती खेळता, किती अनुभव आहे, या गोष्टी तुमच्याकडे किती आहेत याला जास्तीचं महत्त्व देखील आहे. परंतु अनुभवाच्या जोरावरती आणि कष्टाच्या जोरावरती इथून मात्र तुम्हाला एक मोठी चाल करावी लागेल. 18 बॉल आता 31 करायचे आहेत. ओहो, क्षेत्ररक्षकांची साथ राहत नाहीये मैदानाच्या आत. पायीच्या स्वरूपात त्या ठिकाणी धावा मिळतात त्या 4. एकटा करणार तर करणार तरी काय, बॉल स्टॉप करत नाहीयेत, सहकार्य मिळत नाही आणि त्यामुळेच या 4 धावा आल्यात. आता करायच्या 17 बॉल आणि 27 धावा. गली रिजन मध्ये असणारे क्षेत्ररक्षक, त्यामध्ये त्या ठिकाणी शोले मधला ठाकूर देखील असता. त्याने देखील तो बॉल स्टॉप केला असता, परंतु शोले मधला ठाकूरला हात नव्हते. पहा एक चुकी किती महत्वाची ठरते क्रिकेटमध्ये. या वेळेला उडवलाय बॉल, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत, बॉल स्टॉप केलाय. एक धाव घेतली आहे. दुसरा प्रयत्न वेगाने केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित त्वरित धावेच्या मदतीने स्कोर कार्ड एकूण झाला 44 आणि आता करायच्या 16 बॉल 25 धावा. सोळा बॉल 25 धावांचं समीकरण सेमीफायनल. जर इथून मात्र हा सामना गमावला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी आजची रात्र ही वैराची रात्र ठरू शकते. 16 बॉल 25 धावांचं समीकरण. यावेळेला उडवला बॉल, कॅच साठी कॉल असेल. ही कॅच या मॅचची महत्वपूर्ण कॅच असेल. ओहो वा, काय झेल टिपलाय. अक्षरशः वेगाने आले चिद्याची जबळे नन्नाचा वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळाला आणि विकेट त्या ठिकाणी आली आहे. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. 15 बॉल आणि आणि राहुलच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. एकाला बटर आहेत, एकाला 200 रुपये आहेत. आणि निश्चित 15 बॉल 25 धावा. ओहो, डॉट बॉल आलाय. 14 बॉल 25 चं समीकरण. चौदा बॉल 25 धावा असताना यावेळेला बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत, एक आली आहे. 13 बॉल आणि 24 धावांचं समीकरण. 13 बॉल 24 धावा. इथे आपण विकेट्स पाहिला, एकूण 6 विकेट्स गेल्यात. म्हणजे चांगले खेळाडू आता डगआउट्स मध्ये पाहायला मिळतात. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये आता करायच्या तब्बल 24 धावा. या पहिला मात्र खुटप्याचा बॉल होता, एक धाव घेतली गेली आहे. षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये फायनल मध्ये पोहोचण्यासाठी करायच्या 23 धावा.
अक्षय यांच्याकडून 5 विकेट एक्स्ट्राचे वाढलेत, 25 झालेत. तुम्ही जोपर्यंत सामना जिंकून देत नाही, बारा बॉल 23 धावांची आवश्यकता. सेकंड लास्ट ओव्हर, दिनेश लाखा गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती असणारे फलंदाज. 12 बॉल 23 धावांचं समीकरण. भाग्येश, आता जास्तीत नजर भाग्येश वरती देखील असतील. जर आजच्या दिवसात त्यांनी हा सामना जिंकून दिला तर आजच्या रात्रीमध्ये, चकड्या क्षेत्रामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये त्यांना अंगा खांद्यावर डोक्यावरती उचलून घेतलं जाईल. 12 बॉल 23 धावांचं समीकरण. पहिला बॉल, ओ हो, पहिल्या बॉल मध्ये पाठवलाय बॉलला सीमा रेषा पार, आकाशाला गवसी घालणारा बॉल, षटकार. 6 धावा ठोकल्यात. अजून जिंकलं नाहीये. 11 बॉल 17 धावांचं समीकरण. बटरचे पॅकेट वाढत 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 चाललेत. 30 पॅकेट त्या ठिकाणी झालेत. या भाग्येशाचं कमबॅक कशा पद्धतीने होतंय. पहिल्या बॉलवरती अगदी टप्प्यामध्ये पट्ट्यामध्ये बॉल आला. तो म्हणाला ना, आमच्या टप्प्यामध्ये आल्यावरती आम्ही कार्यक्रम केल्याशिवाय राहत देखील नाही. आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही तोडत नाही तर आम्ही मोडतो. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 17 धावा. 11 बॉल 17 धावांचं समीकरण. ओहो हो, अगदी चॉप केलाय बॉलला. बॉलचा बाटला केला जातोय. भाग मिल्का भाग. तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 15 धावा. 10 बॉल 15 धावा. वेगळ्या धाटीचे फटके खेळणं बॅटिंग टीम साठी सेकंड इनिंग साठी कुठे ना कुठेतरी महागडं ठरलंय. 10 बॉल 15 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका. ओहो, क्षेत्ररक्षक पहा, बटरचा थोडासा वाटा त्यांना देखील देतील, कारण का त्यांचं देखील सहकार्य राहिलंय. अजून 5 वाढलेत. चला, षटक संपल्यानंतर पाणी पोचवलं जाईल. धावा झाला स्कोर कार्ड वरती 56. येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 13 करायच्यात. 9 बॉल 13 धावांचं समीकरण. निम्मा संघ डगआउट्स मध्ये पाहायला मिळतो, तर एकटा भाग्येश मैदानाच्या आतमध्ये लढताना नडताना पाहायला मिळतोय. ओहो हो, या वेळेला मात्र पंचांनी इशारा केलाय, स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय आणि आता धावा करायच्या आहेत. 9 बॉल 12 धावा. 9 बॉल 12 धावांचं समीकरण इथून मात्र असेल. खूपच बाहेर सेक्शन बॉल टाकला, अवे फ्रॉम दी बॉडी बॉल टाकला होता. पहा, 35 बटर पॅकेटचा सवाल आहे. अगदी शेवटपर्यंत आम्हाला 35 चे 50 पण होऊ शकतात, परंतु तुम्हाला थांबणं हे महत्वाचं असेल. आज बटर पॅकेट काय बोलाल, तुम्हाला काय काय पाहिजे ते आम्ही देऊ. 9 बॉल 12 धावांची आवश्यकता. सेमीफायनल बिग फाईट जी पाहायला मिळते. नऊ बॉल 12 धावांची आवश्यकता असताना ओहो हो, या बैला
डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. निश्चित 8 बॉल आणि आता 12 धावांची आवश्यकता. पिन ड्रॉप सायलेन्स. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरली आहे. प्रत्येक जण वाट पाहतोय कोणता संघ मॅच जिंकणार. प्रत्येकाचे फॅन फॉलोअर आलेत, सहकारी टीम आहेत. तो सेमीफायनल आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये मेगा फायनलची तिकीट. 8 बॉल मध्ये 12 धावा. या वेळेला फटका वेगा लाटीचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. येस, विकेट आली आहे. धावचीच्या स्वरूपात खेळ होत आहेत ते बाद. आता करायचे 7 बॉल आणि 12 धावा. 7-12 कोरावा करावा लागेल तुम्हाला. 7 दगदग 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 अगदी वाढत चालली आहे या मॅचची. प्रेशर रिलीज झालंय दोन्ही टीमकडे. बॅटिंग करणारा संघ अर्धे जवळजवळ 7 विकेट्स देखील गेल्यात. 57 धावा झाल्यात आणि एका बाजूला 7 बॉल मध्ये 12 धावा देखील त्या ठिकाणी करायच्यात. हा बॉल इथून मात्र फार महत्वाचा असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्वप्नील. सात बॉल 12 धावांची आवश्यकता. उडवलाय बॉल, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली जाते. दुसरे प्रयत्न, परंतु काय घडलंय क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. लेट आलेत, थेट आलेत, परंतु स्वप्नील शेठ ग्रेट आलेत मैदानाच्या आतमध्ये. काय फटका सजवलाय. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता करायच्यात 8 धावा. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धावा या ठिकाणी करायच्या. तर भाग्यसाठी आता अक्षय यांच्याकडून 40 पॅकेट्स बटरचे आलेत. म्हणजे जवळजवळ 2 महिने त्याच्यावरती निघू शकतात. अजून 2 स्पर्धा म्हणजे पावसाळी हंगाम तो देखील निघू शकतो. पावसाळी हंगामानंतर ते बटर एक्सपायर होणार नाहीयेत. जर झाले त्यातल्या त्यात अक्षय आहेच, त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू देखील शकता. 6 बॉल 8 धावांचं समीकरण. एका बाजूला सुवर्ण संधी असेल मेगा फायनल मध्ये पोहोचण्याची. तो एका बाजूला 40 बटर पाहिजेत की मेगा फायनल पाहिजे. निश्चित या गोष्टी फार महत्वाच्या राहिल्यात. बटर तर तुम्ही विकत घ्याल, परंतु फायनल तुम्हाला विकत घेता येणार नाहीये. क्रिकेट हा असा खेळ आहे ना, तुम्ही ज्या वेळेला खेळण्यासाठी येता, तुम्ही ज्या वेळेला क्रीडांगणाचा ताबा घेता, त्यावेळेला तुम्हाला खेळणं तुमच्या टीमसाठी, तुमच्या प्लेइंग 11 साठी तुमची बाब आणि तुमचा खेळ फार महत्वाचा राहतो. या ठिकाणी या दोघांनी जर सामना जिंकवला तर शंकरजी देशमुख साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शेवटचे 6 बॉल आणि 8 धावा. हॅलो, शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता करायच्या तब्बल 8 धावा. सेमी फायनल आणि या सेमी फायनल मध्ये जिंकेल तो थेट खेळेल उद्या मेगा फायनल. भगवा चषक 2025 च्या या थराराची चित्त थरारक लढत. 6 बॉल 8 धावांचं समीकरण. बोलण्यासाठी दशरथ. युवासेना भगवा चषक 2025 पहिला बॉल डॉट बॉल आलाय.
5 बॉल 8 धावा. आता प्रेशर 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 रिलीज होतंय की काय दशरथ. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलेला बॉल धाव का घेत नाहीयेत. आता एअर अँब्युलन्सला कॉल केला जातोय की काय, कारण का 4 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. 4 बॉल 8 धावा इथून जर बनल्या नाहीत तर कुठे ना कुठेतरी सामना तोंडाशी जरूर येऊ शकतो. परंतु तोंडाशी आलेला घास घशातून ओढून घेण्याचं काम एकटे दशरथ करतात की काय. परंतु हा क्रिकेटचा खेळच असा आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल कंप्लीट होत नाही तोपर्यंत भाकीत करणं ही अयशस्वी राहिली आहेत. परंतु 4 बॉल मध्ये 8 धावा. भाग्येश याच्यावरती आता जास्त नजर असतील. 4 बॉल 8 धावा. सेमीफायनलची लढत. ओ हो 3 बॉल 8 धावा. सामना होता कुठे, सामना नेला कुठे, सामन्याचं केलं तरी काय. 45 पॅकेट असतील, परंतु 3 बॉल 8 धावा बनवणं आता फार महत्वाचं असेल. हलक्या बॅटने फटके घेत आहेत, आडव्या बॅटने फटके घेत आहेत. 1-1 2-2 धावा आता तुम्हाला घेऊन कदापि चालणार नाहीयेत. 3 बॉल मध्ये 8 धावा. 1-1 2-2 जर धावता धावफलक तुम्ही हलट ठेवलं असतं तर आता ही वेळ आली नसती. परंतु आता 3 बॉल 8 धावा. कंपल्सरी चेसिंग. जो जिंकेल तो जाईल उद्याच्या मेगा फायनलचं तिकीट ज्या टीमला मिळेल. परंतु 6 बॉल 8 धावांचं समीकरण 3 बॉल 8 वरती येऊन राहिलंय. यावेळेला उडवलाय बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली आहे. मोठा मासा गळाला लागलाय आताच्या क्षणाला. नेला कुठे, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आता राहिलं फक्त धोपाटणं. अगदी सुरुवातीला ज्या विकेट्स गेल्या ना त्या विकेट्स फार महत्वाच्या होत्या. त्या विकेट तुम्हाला राखून ठेवणं. जवळजवळ 61 धावांवरती 8 विकेट्स गेल्यात. अर्ध्या संघाने बॅटिंग केली आहे खेडानगरीमध्ये. 2 बॉल 8 धावा त्या बनू शकतात, परंतु बनवाव्या लागतील. जर नशिबाची साथ मैदानाच्या आत तुम्हाला जर मिळाली तर निश्चित एक चांगलं देखील राहू शकतो. 2 बॉल 8 धावा. 2 बॉल 8 धावांचं समीकरण. या बेला मात्र तिथून क्षेत्ररक्षक आहेत. एक घेतली आहे, दुसरा प्रयत्न केला जातोय. होय 2 धावा आल्यात. आता 1 बॉल आणि 6 धावा. सामना कंपल्सरी चेस. तोंडाशी आला अक्षरशः फेस. 1 बॉल 6 धावा. सेमीफायनल आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. युवा सेना भगवा चषक 2025 थरार. शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. या क्रीडांगणाने अशा धावा कित्येक वेळेला कित्येक वर्ष सातत्यपूर्ण पाहिल्यात. या वर्षीच्या हंगामामध्ये देखील 1 बॉल 6 धावा. 6 धावा किती महागडा ठरला. याच्या वरती सामना झाल्यावरती तुम्हाला विचार करावा लागेल. आजची रात्र तुमच्यासाठी फार महत्वाची असेल, कारण का आज तुम्हाला झोप लागणार नाहीये जर का तुम्ही सामना हरलात तर. कारण का एखादी मुलगी सोडून गेली एवढं दुःख होत नाही तेवढं दुःख एखाद्या मॅच हरल्यावरती त्या क्रिकेटरला होतं, त्याच्या टीमला होतं, त्यांच्या संघ मालकाला होतं. हे आम्हाला देखील ठाऊक आहे. 1 बॉल 6 धावा. सेमीफायनल शेवटचा बॉल. एका बाजूला क्षेत्ररक्षण करणारा संघ. शेवटचा 1 बॉल 6 धावा. सामना संपला आणि आजच्या दिवसातील एकमात्र संघ जो फायनल मध्ये पोहोचलाय. SMCC संघ पोहोचलाय फायनल मध्ये. युवा सेना भगवा चषक